हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी ब्लॉग काढते आणि मी चालले आपल्या मशरूमच्या प्लांटमध्ये. सो आता प्लांटमध्ये जाऊन मला एक ट्रेनिंग पण द्यायचं आणि मशरूम पण काढायचे. सो आता चला आपण प्लांटमध्ये जाऊया आणि मी काय काय करते, कसं करते ते बघूया. आता सकाळचे वाजले आहे 9 वाजले तर मी कामाची सुरुवात करते. सो लेट्स गो. इथून सरळ वरती गेलं की माझा प्लांट येतो. इथून सरळ तिथं समोर दिसतोय ना, तिथं माझा प्लांट. आणि आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा गाळा. जाम ऊन लागतंय गाई, जाम मक्कार ऊन आहे, मक्कार. मी गाडी दिसत असेल ना, कारण कॅमेरा या साईडने ना ऑलरेडी गाडीची, असं तुम्हाला वाटतंय का? किसी की तो गाड़ी थी बाबा, किसी की गाड़ी थी वो पता नहीं, लेकिन किसी की थी हो, कुणाची तरी तो होती. सो गाईज आता प्लांटमध्ये जाऊया. अरे आणि प्लांटमध्ये जाऊया आणि आता बघू आपण. प्लांट वगैरे खोलते मी. एक तर सकाळी सकाळी आले मी 9 वाजताच, ज्यामुळे त्याच्यामुळं असा मूड पण नाही आहे माझा फ्रेश. आणि त्याच्यानंतर हे बघा, ही आपल्या प्लांटची चावी आणि हा आपला प्लांट. आता मी खोलते. इच्छाच नाही माझी काम करायची. डंटाडा, आप देख लीजिए, देख लीजिए, देख लीजिए. ये मुझे पहला काम होगा वो मालूम है क्या? झाड़ू मारने का. मैं पहली लाइट लगा के लग गई. गणपती बाप्पा मोरया. एकदम असं सुना सुना ब्लॉग आहे ना, पण ठीक आहे. काहीच काय करता, कारण आहे ना, मी जर बाहेर बोलत असले ना तर लोक माझ्याकडे अशी बघता ना की मलाच कळत नाही मी नेमकी व्लॉग काढते की काय करते. आता मी तुमच्याशी बोलत म्हणजे व्लॉग शूट करत होते, तर म्हणजे जे कोणी होते ना साईडचे, असे काय बघत होते माझ्याकडं, मला कळतच नाही यार. माझं तर म्हणणं आहे की डेली व्लॉग काढावा आणि लोकांची रिॲक्शन अशी, त्याच्यामुळे असं काय होतं, मग मी असे 4 भिंतीच्या आतमध्ये आले की मग मी चांगल्या पद्धतीचा व्लॉग शूट करू शकते. पण जर तिथंच म्हणजे बाहेरून सुरुवात केली तर मग ते वेगळंच काहीतरी वाटतं हो, लोक वेगळंच बघता, कळतच नाही. पण ठीक आहे, आता शून्यातून वर यायचं आहे म्हटलं काहीतरी तर करावंच लागेल, थोडंफार कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. आणि गाईस म्हणजे सांगूच कसं मला कळत नाही आहे. मी इतके काही बोलणी खाली का लिमिटच्या बाहेर कार बोलणी खाली मी. पण ठीक आहे, तिथेही मी, आणि ते काय असे वायफट म्हणून नाही खाल्ले, चांगल्यासाठीच खाल्ले. सो करूया आपण काहीतरी काम. प्लांटमध्ये आल्यानंतर आहे ना थोडंसं निवांत बसावंसं वाटतं, कारण जो सुकून मला इथं भेटतो ना तो कुठंच नाही भेटत, म्हणून मी इथं बसते. आता काहीच मी काय काम करते ते तर तुम्ही बघालच, पण मी आता थोडंसं तुमच्याशी गप्पा मारते, कारण तुमच्याशी पण गप्पा मारल्याच पाहिजे. आणि काम काय करणार आहे ते शूट करते की नाही माहीत नाही आहे, पण सध्या मी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते, कारण तुमची माझी चर्चा खूप कमी होती ना. आणि आता तुमच्याशी गप्पा मारायचे म्हटलं, माझ्याकडे एवढाच एक प्लॅटफॉर्म आहे, तर मग मी आता तशाच गप्पा मारणार. तुमचे काही असतील माझ्याकडं काय बोलतात, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्स थ्रू विचारू शकता. आणि हां, प्लीज सबस्क्राईब करा ना, प्लीज. म्हणजे असं करा ना की तुमची फॅमिली असेल त्यांना माझी यूट्यूबची लिंक शेअर करा, काय होईल ते करा, पण तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय,
मला माहिती आहे तुम्ही खरंच माझ्यावर खूप प्रेम करताय, तर तुम्ही माझ्यासाठी नक्कीच एवढं करू शकता ना. तर मग जा पटपट आणि प्लीज मला आणि माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. म्हणजे मला असं वाटतंय ना, आता माझे 300 कितीतरी यूट्यूबला सबस्क्रायबर आहे, तर माझे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे, एवढं तुमचं प्रेम पाहिजे. सो तुम्ही प्लीज मला तेवढं प्रेम द्या आणि तुम्ही द्याल तेही मला माहिती आहे, कारण तुमचं आणि माझं बॉन्ड म्हणजे प्रत्येकाला नाही आहे, पण जे काही तुम्ही माझ्याबद्दल एवढं प्रेमाने बोलता, म्हणजे जरी समोरासमोर जेव्हा आपल्या प्लांटवरती व्हिजिटला ट्रेनिंगला वगैरे काय येतं किंवा असंच येतं कोणी पण, तेव्हा तर ते पण खूप कौतुक करता माझं. प्रत्येकजण कौतुकच करते, पण तरी पण आहे ना मला म्हणजे इन्स्टाला पण तुम्ही मला प्रेम देताय, तसंच यूट्यूबला प्रेम देत चला ना प्लीज. आणि काही आता मी भूस कसं भिजवते ना हे तुम्हाला दाखवते, म्हणजे प्रॉपर नाही दाखवत पण जेवढं दिसत तसं दाखवते. आणि हां, हेच माझं दिवसभराचं काम असतं, म्हणजे हे पण थोडंसं बाहेरचंही काम असतं आणि अजून खूप सारं काम असतं मला करायचं आहे. आज माझा आवाज खूप छोटा छोटा येत असेल ना, येऊ द्या. आणि काहीच तर मग आता मी भूस भिजवते. आता प्रॉपर असं तुम्हाला कळलं नाहीच कळलं, कारण मी प्रॉपर नाही सांगत. पण मग जेवढं शक्य आहे तेवढं, म्हणजे खरं तर हा ब्लॉग मी काय करते याच्यासाठी मी शूट करते. तर मग तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं यार मला तुमचं. आणि गाईस तुम्हाला खरं सांगू का, इथं माझा फोन पकडायला सुद्धा कोणी नाही. तर काही माझी भयंकर रिॲक्शन तुम्हाला अशी बघायला भेटली, पण याच्यावर खूप मोठं कारण होतं. म्हणजे काहीच पाण्यात आहे ना पाल पडलेली होती, पाल. आता मला ते सगळं पाणी फेकून द्यावं लागणार आहे, दुसऱ्या टिपाडातनं पाणी घ्यावं लागणार आहे अक्षरशः. म्हणजे बिनकामाचं काम वाढलंय मला, बिनकामाचं. काय करत्या. तर काही आता खूप गडबड गोंधळ, कारण आमच्या इथे जाते वराडाचं, लग्नाचं वराड. तर मग आता त्या गोंधळ गडबडीमुळं मी थोडीशी बाहेरच गेलते, माझ्या लक्षातच नाही का इकडं व्हिडिओ चालू आहे. पण मग आता तेही जाऊ द्या आणि मी माझा व्लॉग आता इथंच एंड करते. माझे बरेचसेच कामं होते ते पण झाले, आता मी घरी जाते आणि बघूया अजून काय काय होतं. पण हा व्लॉग इथंच एंड करते मी. आणि हां, नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. सो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू. हॅलो गाईस, तर आता मी प्लांटमधनं आल्यानंतर आहे ना मस्तपैकी खिचडी भात टाकला आणि आता जेवण करायला बसलो आहे. तर मी घरी मस्त खिचडी भात टाकला आणि घरी कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मग मी आजीकडं जेवण करायला आले. ही आमची आजी आणि हा माझा खिचडी भात. सो आता मी मस्तपैकी बसून जेवण करतो आहे. आजीची बटाट्याची भाजी चपाती आहे आणि माझा मसाले भात आहे. सो आता आम्ही मस्त एन्जॉय करू आणि जेवण करू. तुम्ही बघत राहा. मी बोलले होते की ब्लॉग इथंच एंड करते, पण नाही गेला. एंड करायला जेवण झालं की एंड करेल, पण म्हटलं दाखवूया आपण काय खातोय काय नाही. सो लेट्स गो.